अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 8वे विकास प्रशासन या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या प्रकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत किंवा कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत याच्याविषयी आपण प्रथमतः माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवातीला या प्रकरणाची प्रस्तावना पाहणार आहोत. त्यानंतर याची उत्पत्ती आणि अर्थ म्हणजेच विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ पाहणार आहोत. त्यानंतर विकास प्रशासनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहणार आहोत की ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेल्या आहेत. याच्याशिवाय आपण काही व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पारंपरिक लोकप्रशासन म्हणजे काय याचा पण आपण आढावा घेणार आहोत. त्यानंतर पारंपरिक लोकप्रशासनातील महत्त्वाच्या बाबींचा आपण एक 4 ते 5 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण ए मुद्दा पाहणार आहोत शासकीय यंत्रणेचे संघटन. बी मुद्दा पाहणार आहोत विविध कार्यांचे व्यवस्थापन. सी मुद्दा पाहणार आहोत सेवक वर्ग प्रशासन. डी मुद्दा आपण पाहणार आहोत आर्थिक प्रशासन. यातला ई मुद्दा आपण पाहणार आहोत प्रशासकीय कायदा. आणि त्यानंतर आपण विकास प्रशासन म्हणजे काय ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे विकास प्रशासनाचे महत्त्वाचे 2 पैलू आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये विकासाचे प्रशासन आणि प्रशासनाचा विकास. ए मुद्दा आहे विकासाचे प्रशासन व बी मुद्दा आहे प्रशासनाचा विकास. त्यानंतर आपण विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण 4 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. ती पुढील प्रमाणे आहेत. 1 बदलाभिमुख बदलाभिमुख. आकडा 2 उत्पादनाभिमुख. आकडा 3 लोकसहभाग. आकडा 4 सार्वजनिक बांधिलकी. त्यानंतर भारतातील विकास प्रशासन याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर स्वातंत्र्य काळापासून भारताची विकासाची उद्दिष्टे कोणती आहेत ते आपण 5 मुद्द्यांच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहणार आहोत. याच्यामध्ये ए मुद्दा आपल्याला सांगता येईल अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जमीन सुधारणा. तिसरा मुद्दा आहे कृषी क्षेत्र. चौथा मुद्दा आहे आत्मनिर्भरता. 5वा मुद्दा आहे सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी आकृतिबंध. त्यानंतर मग नीती आयोग असेल. नीती आयोग म्हणजे काय आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात याचा आपण आढावा घेणार आहोत. त्यानंतर विकास कार्यक्रमांचा आपण अभ्यास घेणार आहोत. विकास प्रशासन संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विकासाची योजना आणि काही कार्यक्रम भारत सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आले. त्याचा आपण काही मुद्द्यांच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. जसे की आत्ताच आपण पाहिले की भारत सरकारने विकास प्रशासनाअंतर्गत तयार केलेले काही कार्यक्रम, भरपूर कार्यक्रम आहेत की ज्याच्या माध्यमातून भारतीय लोकांचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. आपण या ठिकाणी वेगवेगळे 5 कार्यक्रम घेतलेले आहेत सुरुवातीच्या काळातील. तसे भरपूर कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताचा विकास साधण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे.
याच्यामध्ये आपण साधारणपणे 5 मुद्दे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल सामूहिक विकास कार्यक्रम 1952. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल हरित क्रांती. तिसरा मुद्दा आहे जल प्रदाय क्षेत्र विकास कार्यक्रम 1975. त्यानंतर चौथा मुद्दा आहे विकास कलमी कार्यक्रम 1975. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1980. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आणखीन जवाहर योजना असेल 1989 किंवा माध्यान्ह भोजन योजना असेल 1995. त्याचप्रमाणे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल 2000 किंवा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजना असेल 2005. त्याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005 की ज्याचा उल्लेख आपण मनरेगा असा करतो. त्याच्यानंतर आधार ही योजना असेल 2009 मधील किंवा प्रधानमंत्री जन धन योजना असेल 2014. त्याच पद्धतीने स्वच्छ भारत अभियान हा सुद्धा कार्यक्रम 2014 मधीलच आहे. त्याच पद्धतीने उडान सारखी योजना असेल की ज्याच्या माध्यमातून मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि विद्यार्थिनींचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उडान योजनेचा त्या ठिकाणी उद्देश आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण अतिशय छान अशा पद्धतीचं आहे आणि प्रकरण सोपे अशा पद्धतीचे आहे. तर आपण या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण प्रकरण 7वे लोकप्रशासनाचा अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे घटक पाहिलेले आहेत. तर विकास प्रशासन हे प्रकरण 8वे पाहत असताना नेमकं विकास म्हणजे काय किंवा विकासाची संकल्पना आपल्याला काय करता येईल किंवा विकास प्रशासनाची गरज आहे का किंवा विकास प्रशासनाचा अर्थ आणि महत्त्व काय आहे किंवा विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ किंवा व्याप्ती आणि भारतातील विकास प्रशासनाची किंवा भारतातील विकास प्रशासन याच्याविषयी आपण किंवा भारताचे विकास प्रशासन याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर विकास हा जर शब्द घेतला किंवा ही जर संकल्पना आपण पाहिली तर विकास ही एक जी संकल्पना आहे ती अतिशय गुंतागुंतीची अशा पद्धतीची आहे. आणि मग विकास म्हणजे नेमकं काय, विकासाचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल, तर आपल्याला असं सांगता येणार आहे की सर्वसामान्य अर्थाने विकास म्हणजे विस्तार होय, विकास म्हणजे बदल होय, विकास म्हणजे वाढ होय किंवा विकास म्हणजे सुधारणा होय किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेली सुधारणा किंवा बदल म्हणजे विकास होय. म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेली सुधारणा किंवा बदल म्हणजे विकास होय. मग हा बदल वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो, जसे की आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये अशा पद्धतीचा बदल किंवा विकास हा दिसून येतो. मग सामान्य लोक आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील याच्याशी निगडीत ही संकल्पना आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे ऐका. सामान्य लोकांचा जर आपण विचार केला तर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात आणि सामान्य लोक आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे कसे जगू शकतील, त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल
याच्याशी निगडीत ही संकल्पना आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आत्ताच आपण पाहिले की आपण प्रकरण नंबर 7 लोकप्रशासन याचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना पाहिलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि लोकप्रशासन आधीच्या प्रकरणात आपण लोकप्रशासनाचा अभ्यास केला जे कृतीशील सरकारशी निगडीत आहे. आणि लोकप्रशासनामध्ये मग शासन संस्थेचे जे 3 विभाग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, न्यायमंडळ या सरकारच्या 3ही शाखांच्या कार्यांवर त्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केले किंवा या 3ही विभागांचे कामकाज कशा पद्धतीने होते याचा त्या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. आणि जेव्हा लोकप्रशासन विस्तार किंवा विकासासाठी व्यवस्थित आहे का, जेव्हा लोकप्रशासन विस्तार किंवा विकासासाठी कृतीशील सरकारचा अभ्यास करते तेव्हा ते विकास प्रशासन बनते. म्हणजेच जेव्हा लोकप्रशासन विस्तार किंवा विकासासाठी कृतीशील सरकारचा अभ्यास करते तेव्हा ते विकास प्रशासन बनते असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिली तर विकास प्रशासनाची उदय कसा झाला आणि त्याचा अर्थ काय आहे याचा जर आपण आढावा घेतला तर याच्यातून आपल्याला काही गोष्टी या समजण्यासाठी किंवा शिकण्यासाठी मदत होते. मग आपण जर बघितले तर एखादे राज्य जेव्हा नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेते त्या राज्याला कल्याणकारी राज्य असे म्हणतात. व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा एखादे राज्य नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करते, पुढाकार घेते त्या राज्याला कल्याणकारी राज्य असे म्हणतात. भारताच्या राज्यघटनेची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जसं की भारत हे गणराज्य आहे, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, तसेच भारत हे एक कल्याणकारी राज्यसुद्धा आहे. आणि जेव्हा एखादे राज्य नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेते त्या राज्याला कल्याणकारी राज्य असे म्हणतात. आणि असे राज्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रामुख्याने लक्ष देते. मग नागरिकांच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? नागरिकांच्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत की ज्या गरजा पूर्ण होणं महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय व्यक्तीला जीवन जगता येत नाही. मग याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मग अन्न असेल, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, प्राथमिक गरजा आहेत. आणि 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला विकासाच्या संकल्पनेत कल्याणकारी राज्याला त्या ठिकाणी महत्त्व दिले गेलेले होते आणि याचा परिणाम पारंपरिक लोकप्रशासनावर त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला विकासाच्या संकल्पनेत कल्याणकारी राज्याला त्या ठिकाणी महत्त्व दिले गेलेले आहे आणि याचा परिणाम पारंपरिक लोकप्रशासनावर त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत 2 महायुद्धे झालेली आहेत. पहिलं महायुद्ध असेल आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध असेल 1914 ते 1918 जे युद्ध लढलं गेलं जागतिक स्तरावर त्याला आपल्याला पहिले महायुद्ध असे म्हणता येते. आणि 1939 ते 1945 दरम्यान जे जागतिक पातळीवर युद्ध लढलं गेलं त्याला दुसरे महायुद्ध असे त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. मग दुसऱ्या महायुद्धानंतर त्याच्या अगोदर जर आपण बघितलं दुसऱ्या महायुद्धापर्यंत किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपर्यंतचा जर आपण विचार केला किंवा नंतरचा विचार जर आपण केला तर बऱ्याच देशांवर दुसऱ्या देशाचं नियंत्रण होतं, राज्य होतं हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याच्या माध्यमातून वसाहतवाद त्या ठिकाणी निर्माण झालेला होता.
वर्चस्ववाद त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. मग दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका या खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले. त्याला आपल्या देशाचं सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण देता येईल. व्यवस्थित आहे का? दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले आणि या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांसमोर अनेक प्रकारच्या समस्या होत्या. मग त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील आणि त्याच पद्धतीने या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांसमोर राष्ट्र उभारणीचे सुद्धा सर्वात मोठे आव्हान होते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून त्यांना शासनाने नेहमीचेच प्रशासकीय कार्य करावे असे वाटत नव्हते. या स्वतंत्र झालेल्या देशांना शासनाने, जे शासन त्या ठिकाणी येणार आहे सत्तेमध्ये, या शासनाने चाकोरीबद्ध त्या ठिकाणी शासन करावे असे या नवीन स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना त्या ठिकाणी वाटत नव्हते. आणि विकासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी या देशांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्सुकता होती. आणि या देशांमधील समाजाचा जर आपण विचार केला, या देशांमधील सामाजिक परिस्थितीचा जर आपण विचार केला, तर या देशांमधील समाज हा गुंतागुंतीचा आणि विभिन्न होता. आणि या देशातील अर्थव्यवस्था स्थिर होण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झगडत होत्या किंवा संघर्ष करत होत्या. आपण जर भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये विविधता आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि अशामध्ये या सर्वांमध्ये एकता किंवा एकात्मता निर्माण करणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि त्याच पद्धतीने अशा देशांमधील अर्थव्यवस्था स्थिर होण्यासाठी त्या ठिकाणी झगडत होत्या, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून विकसित देशांनी या देशांच्या विकासासाठी केलेली मदत योजना पुरेशी ठरली नाही. जे विकसित देश होते जगातील, या विकसित देशांनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना मदत केली, परंतु ही जी काही केलेली मदत आहे, ही मदत त्यांच्यासाठी तुटपुंजी ठरलेली होती, म्हणजेच पुरेशी ठरलेली नव्हती. आणि या देशांनी नवीन दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक होते. तसे झाले तर सामाजिक असमानता असेल, मग दारिद्र्य इत्यादी समस्या, त्यांची आव्हाने पेलणे शक्य होणार होते. आणि याच जाणिवेतून, याच भावनेतून विकास प्रशासन या संकल्पनेची उत्पत्ती झाली. विकास प्रशासन या संकल्पनेचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे किंवा उदय झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाच्या नकाशावर अनेक स्वतंत्र अशा देशांचा त्या ठिकाणी उदय हा झालेला होता. आणि हा उदय होत असताना किंवा हे देश स्वतंत्र होत असताना या देशांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हानही होते. आणि नेहमीप्रमाणे चाकोरीबद्ध विकास न करता एका वेगळ्या प्रकारचा निर्णय घेणे किंवा वेगळ्या पद्धतीने विकास करणं महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं. अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणच्या शासनाचे बनलेले होते. आणि विशेष म्हणजे या नवीन स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना विकसित राष्ट्रांनी त्या ठिकाणी मदत देखील केलेली होती, परंतु ही मदत पुरेशी ठरलेली नव्हती. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था स्थिर होणं सुद्धा महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे सामाजिक असमानता असेल, दारिद्र्य असेल, अशी वेगवेगळी जी काही आव्हाने होती, म्हणजेच सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्याची आव्हाने पेलणे शक्य होणार होते. आणि या जाणिवेतूनच विकास प्रशासन या संकल्पनेचा त्या ठिकाणी उदय झालेला होता किंवा उत्पत्ती झालेली होती असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे.
आणि या देशातील विकास आणि बदलाचे प्रमुख जे काही मार्ग होते, स्रोत होते, तेथील सरकार होते. म्हणजेच या देशांमध्ये जो विकास होणार होता, या देशांमध्ये जो बदल होणार होता, हा बदल त्या ठिकाणच्या सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून होणार होता. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि या नवीन राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे विकासाच्या संकल्पनेची परिभाषा निश्चित करणे आणि पुनर्रचना करणे त्या ठिकाणी आवश्यक झालेली होती. म्हणजेच या देशामध्ये विकास किंवा जो बदल करायचा होता किंवा बदल जो करायचा होता तो त्या ठिकाणच्या सरकारच्या माध्यमातून करावायचा होता. आणि या नवीन राज्यातील म्हणजेच नव्याने स्वतंत्र झालेल्या राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे विकासाच्या संकल्पनेची म्हणजे त्या ठिकाणी जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या आधारे विकासाची की आपल्या देशाचा विकास कशा पद्धतीने करावायचा त्याचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावायचा होता. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या राज्याची आपल्या देशाची पुनर्रचना त्या ठिकाणी करणे शक्य झालेले होते. आणि विकासाचा संपूर्णपणे नव्याने विचार झाला. विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ नाही तर सामाजिक बदल, राजकीय विकास आणि सांस्कृतिक सुधारणा देखील आहे असा त्या ठिकाणी मांडला गेला होता. म्हणजे फक्त आर्थिक क्षेत्रातच विकास करणं म्हणजे विकास नाही, तर सामाजिक बदल, राजकीय विकास आणि सांस्कृतिक सुधारणा देखील आहे असा त्या ठिकाणी एक नवीन दृष्टिकोन किंवा नवीन विचार त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातील सरकारांनी अनेक महत्त्वाची कामे त्या ठिकाणी हाती घेतलेली होती. जसे की केंद्रीय आर्थिक नियोजन असेल, विकास कार्यक्रम असेल आणि प्रकल्पांची वेगवेगळ्या प्रकल्पांची आखणी असेल व अंमलबजावणी असेल. त्याच पद्धतीने औद्योगिक विकासांचे व्यवस्थापन असेल आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, आर्थिक संधी देणे व इतर सामाजिक कल्याण कार्यक्रमातून हे प्रयत्न झाले. त्याच पद्धतीने नियोजित बदल आणि लोकसहभाग यातून अनेक विकसनशील देशांनी विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम या देशांनी हाती घेतले की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या देशाचा विकास होण्यासाठी मदत मिळणार होती किंवा त्याच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्यासाठी किंवा देशाची प्रगती साधण्यासाठी मदतही मिळालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.